मित्रो, ध्यान चांगलं लागावं, जीवनामध्ये आनंद असावा, सुख असावं, प्रसन्नता असावी, असं माणसाला वाटत राहते. पण एखादी गोष्ट वाटते, पण ती वाटत असेल तर ती काहीतरी मागत असते. त्यासाठी काही करावं लागते. काही केल्याशिवाय काही साध्य होत नाही. तर पहिल्यांदा आपलं जीवन चांगलं व्हावं, ध्यान चांगलं लागावं, अभ्यास चांगला व्हावा, तर आपल्या जीवनामध्ये सुधारणा खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे? तर पहिल्यांदा आपल्या कृती, उक्ती आणि विचार यांना एका सूत्रात आणणं अतिशय गरजेचं असतं. आपल्या आत विचार वेगळेच चाललेत, आपण बोलालो वेगळंच, आपल्या कृती वेगळ्याच व्हायला लागल्यात. जर असं असेल तर जीवनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. विचार आपण मांडला आहे की उद्यापासून मी पोहण्यासाठी जाणार आहे, पोहणं हे चांगलं आहे, हे विचार आणि उक्ती झाली. पोहणं चांगलं आहे असं म्हणायचं, म्हटलेलं आहे. पोहण्याचे अनेक फायदे आहेत, या संबंधीचे जे काही विचार आपण करतो हे विचार आणि हे उक्ती आहेत. परंतु कृती मात्र जर होत नसेल, पोहायला आपण प्रत्यक्ष जात नसो, तर आपण गिल्टी फील करतो. अरे, आपण म्हणलो होतो, आपण विचार केला होता, गेलोच नाही. आपण गिल्टी फील होतो आणि आपण मग ज्यांच्या समोर हे म्हणलो होतो त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, खाली मान घालतो. ही जी गिल्टी फील होणं आहे, जे अपराधीपणाचा भाव आहे, हे तुमचं असे भाव तुम्हाला तेच आठवत राहतात मग ध्यानामध्ये बसलं. लक्षात आलं? म्हणून आपल्या शक्यतो विचार, उक्ती आणि कृतीमध्ये सारखेपणा आणण्याचा प्रयत्न आपण करावा. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. तर आता हे सगळं शक्य होईल का संसारिक माणसाला? नाही होणार. जितकं शक्य होईल तेवढं आपण करावं. जे आपले जे विचार चाललेले आहेत, चांगले विचार आपण बोलावं आणि चांगले विचार ते कृतीत आणण्याचा आपण प्रयत्न करावा. आपलं जीवन समृद्ध होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी आणि ध्यान चांगलं लागण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे. शक्य होईल तेवढं सत्य वागणं, शक्य होईल तेवढं. खोट्या गोष्टी हा पश्चातापकारक ठरतात. खोट्या गोष्टी तुमच्या नजरेत तुम्हाला पाडतात. खोट्या गोष्टी उघड येईल याची भय वाटते आणि ते ध्यानात बसलात तुम्ही आणि काहीतरी खोटं केलेलं आहे तुम्ही, ते आठवलं की तुम्ही धसकून तुमचा जीव होते आणि डोळे उघडतात. मग होईल तेवढं. असं खोटं होणार नाही, खोटं वागणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि जे काही एखादी गोष्ट खोटी आहे ते मान्य केलं पाहिजे आणि त्यातून आता मार्ग काय काढा त्यांना सांगितलं पाहिजे. आणि जे काय आहे ते तुम्हाला भोगावं लागेल तेवढं, आणि त्यातून मग तुम्ही बाहेर याल. लक्षात आलं? पण परत ती गोष्ट खोटी करायची नाही, यावर तुम्हाला ठाम विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. आणि खोटं बोलला असाल तर मग असं झालं होतं, खोटं बोललो, एकदा सांगून मोकळं व्हा, त्यातून बाहेर या. तेच मनामध्ये ठेवलं तर तुम्हाला त्रास देत राहील ती गोष्ट. सगळं सांगून मोकळं व्हा, म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये ध्यान चांगलं लागते आणि मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहील. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला डोळे बंद करून बघ, तुम्ही इथं डोळा लक्ष केंद्रित करू शकता, इथं लक्ष केंद्रित करू शकता, हृदयावर लक्ष केंद्रित करता, किंवा एखादा त्राटक एखाद्या मेणबत्ती लावून समोर त्या मेणबत्तीवर लक्ष केंद्रित करू शकता. म्हणजे एकत्र मनाला एका ठिकाणी ठेवण्याची जी काही कृती आहे ती करत राहणं
यातून तुमचं ध्यानाची पूर्वावस्था तयार व्हायला मदत होते. याला अष्टांग योगामध्ये धारणा म्हणतात. मनाला एका ठिकाणी धरून ठेवणं, एका ठिकाणी ठेवणं. हे ध्यानामध्ये असं मनाला एकत्र ठेवणं अपेक्षित नाही. मनाला ध्यानामध्ये येणारे विचार, येणाऱ्या भावना, येणाऱ्या कल्पनाकडे फक्त पाहत राहणं हे ध्यानामध्ये अपेक्षित आहे. आणि मग त्यानंतर फक्त थोडंसं कुठंतरी एक त्याला अवलंबन असणं गरजेचं असते. म्हणून त्याला जर जास्तच ते हात जाऊ लागलं तर त्याला परत हळुवारपणे आणणे हा त्याचा भाग आहे. आणि परत मग भावना, विचार, कल्पनांचं निरीक्षण करणं त्यामध्ये अपेक्षित असते. मित्र, जितकं होईल तितकं शरीर लवचिक असेल तर शरीराची हालचाल होत असेल तुमच्या, अतिशय आरोग्य उत्तम राहण्याला, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला आणि ध्यान चांगलं राहायला आवश्यक आहे. मग तुम्ही योगासन करू शकता, पोहायला जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता, वेगवेगळे व्यायाम तुम्ही करू शकता, नृत्य करू शकता, काय वेगळं झुंबा वगैरे असे हे पण गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे शरीर लवचिक आणि शरीरातले टॉक्सिस बाहेर पडतात आणि त्यामुळं तुम्ही मन तुमचं एकाग्र व्हायला, ध्यान चांगलं लागायला या देखील गोष्टी मदत होतात. तर अष्टांग योगामध्ये याला आसन सांगितलेलं आहे. वेगवेगळे आसनं तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर ध्यानामध्ये स्थिरता येण्यासाठी तुम्हाला स्थिर बसण्याची साधना करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. काय करणं? स्थिर बसण्याची साधना करणं आवश्यक आहे. शरीर काय होते, इथंच दुखायला लागते, तिथंच दुखायला लागते ध्यानात बसलं की. तर ते हळूहळू दुखत असलं तरी फक्त त्याच्याकडे बघा, थोडं थोडं वाढवा. दुखाले म्हणून ध्यान सोडून देऊ नका. तर ती बसण्याची साधना हा सुद्धा ध्यान चांगलं व्हायला मदत करते. आणि आपलं मन काय असते, सातत्यानं बाहेरच्या जगामध्ये भटकत असते. एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या वस्तूकडे असेल, काय वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या व्यक्ती, प्रत्येकाच्या मनोधारणेनुसार असते ते. तर बाह्य जगाकडे सातत्यानं आपण बघत राहतो. बघलं पाहिजे, बघू नये असं नाही. तर थोडा वेळ आपण इंद्रियांना, बाह्य जे घोडे आपले मनाचे घोडे धावत आहेत त्या घोड्यांना थोडंसं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला लावणं, स्वतःसोबत राहायला लावणं. बाहेरची गोष्टीबद्दल जे अत्यावश्यक आहे ते ठीक आहे त्याच्याविषयी, पण अनावश्यक गोष्टीपासून मनाला दूर करून स्वतःसोबत राहणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. त्यामुळे आपलं शरीर स्वच्छ ठेवणं, मन स्वच्छ ठेवणं आणि आपले विचार चांगले ठेवणं, आपल्या भावना चांगल्या ठेवणं, आपल्या कल्पना चांगल्या ठेवलं तर आपलं मन हे बाहेरच्या जगापेक्षा आपणच सगळं अतिशय सुंदर गोष्ट वाटायला लागतो आणि आपल्यासोबत आपलं मन रमायला लागतं. आणि ज्याचं मन स्वतःसोबत रमायला लागतं ते ध्यान चांगलं व्हायला सुरुवात होते. तर जर आपल्या मनामध्ये वैरभाव असेल, कोणाविषयी मत्सर, द्वेष हे असेल तर ते मत्सर, द्वेष, राग, चिडचिड, संताप ह्या भावना तुम्हाला ध्यानामध्ये स्थैर्य देत नाहीत आणि मानसिक स्वास्थ्य देखील स्थिर ठेवत नाही. त्यामुळे इतरांबद्दल स्थिर भावना, इतराबद्दलची सकारात्मक भावना, इतरांबद्दलची सद्भावना अपेक्षित आहे. तर विपश्यना साधनेच्या वेळी मंगल मैत्रीची साधना करायला सांगतात किंवा सबका भला होय रे ही भावना शिकवतात. किंवा यांचं आपण वामनराव पै महाराजांचं सुद्धा सर्वांचं कल्याण कर ही प्रार्थना, ईश्वर प्रार्थना म्हणू शकतो. सर्वे सुखीन संतु सर्वे निरामय, सर्वांनाच भलं होऊ दे, सर्वे सुखी होऊ दे, सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, अशा सद्भावना तुम्ही व्यक्त करत राहा. आणि त्यातून तुमचं मन जे मलिन झालेलं असते ते शुद्ध व्हायला मदत होते. आणि शुद्ध मन ध्यानासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आणि ध्यानाने पुन्हा मन शुद्ध होते.
कारण तुम्ही जर म्हणाल की आता मन आधी शुद्धच करतो मगच ध्यान करतो, नाही. ध्यानाने मन शुद्ध होते आणि शुद्ध भावनेने, शुद्ध कल्पनेने, शुद्ध विचाराने ध्यान चांगलं व्हायला मदत होते. एक दोघाला पूरक गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हातून काहीतरी बोलण्यातून सेवा झाली पाहिजे. सेवा म्हणजे काही इतरांना मदत होणं आपल्या कृती उक्तीतून, आणि त्यातून कुठलीही अपेक्षा न ठेवता हा एक मानसिक समाधानासाठी आवश्यक असते. मानसिक समाधान हे माणसाला ध्यान चांगलं करायला मदत करत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रत्येकाला एक काम करावं लागतं. कोणी नोकरी करते, कोणी व्यवसाय करते, कोणी व्यापार करते. तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम म्हणजे काय? नियमानुसार, कायदेशीर मार्गाने आणि इतरांसोबत चांगलं वागून, चांगलं बोलून प्रत्येकाने आपला एक व्यवहार केला पाहिजे. आणि त्या व्यवहारामध्ये कुठलीही बेकायदेशीरपणा नसावा आणि विघातक नसावं आणि इतरांचं अहित नसावं. असा तुमचा व्यवसाय जर असेल, व्यापार असेल, तुमचं जे काही आजीविकेसाठी जे काही साधन असेल, पोट भरण्यासाठी जे काही साधन असेल, ते जर विधायकाचं असेल तर तुमची ध्यान साधना चांगली होईल, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मग तुम्हाला झोपण्यासाठी दारू पिऊन झोपण्याची वेळ येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आहार आहे, आहार जास्त तेलकट, जास्त मसाल्याचा, जे की जास्त तिखट खाल्ल्यानंतर आग 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 होत असेल का आत आणि बाहेर, तर हे जर असेल तर ध्यान, आणि अशा अवस्थेमध्ये असा आहार घेणारा तामसी वृत्ती वाढते आणि त्याच्यातून ध्यान होत नाही. त्यामुळे सात्विक वृत्ती वाढेल असा आहार आपला असेल तर मित्र हो, आपले ध्यान चांगलं लागायला मदत होते. त्यामुळे नेहमी वेळेवर, म्हणजेच भूक लागेल तेव्हा जेवण करणे आणि झोप छान लागणे गरजेचे आहे. त्यामुळे झोपेवर सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि चांगली झोप येणं सुद्धा ध्यान साधनं चांगली होण्यासाठी मदत होते. नाहीतर तुमची जर चांगली झोप झाली नाही तर ध्यानाला बसली की झोप यायला लागते. तर त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी, गाढ झोप येण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये मी पुढच्या भागामध्ये काही सांगणार आहे गोष्टी.